नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपले स्वागत. मित्रांनो, एमपीएससी अंतर्गत संयुक्त पूर्व परीक्षा गट ब ही एक्झाम 30 एप्रिल 2023 ला झाली होती. मित्रांनो लक्षात ठेवा, ही ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी एक्झाम होती. बघा, कोणतं ग्रुप बी आणि सी ची संयुक्त पूर्व परीक्षा होती. या पेपरचं जे काही आयएमपी महत्वाचे क्वेश्चन, ज्याला आपण म्हणू पीवायक्यू सिरीज, आपण डिस्कशन घेतोय. याच्यामध्ये राज्यसेवा त्याचप्रमाणे कंबाईनचे महत्वाचे जे काही सेक्शन आहेत, उदाहरणामध्ये जीएस मधले 7ही सेक्शन, पर्टिक्युलरली संयुक्त पूर्व परीक्षा गट ब टार्गेट 2024 च्या अनुषंगानं इतिहास, चालू घडामोडी मी घेतोय. इकॉनॉमिक्स जगताप सर घेणार आहेत आणि राज्यव्यवस्था सागरकरे सर, अशीच आमच्या पूर्ण फॅकल्टी टार्गेट 2024 च्या अनुषंगानं कंबाईन एक्झामला अनुसरून पीवायक्यू ही काळाची आणि महत्वाची गरज आहे. कारण का, मागे काय आलं हे समजल्याशिवाय पुढचा अभ्यास करता येत नाही. आणि दुसरं, एक क्वेश्चन असतात, असे क्वेश्चन असतात की एक्झाम टफ होती का, मेरिट किती लागलं. आपल्यासाठी बघा, आपण जर माहिती नसेल तर कालच PSI STI चा 2023 चा रिझल्ट आलेला आहे. आपल्याला ही बेसिक गोष्ट माहिती राहू द्या. आणि या अनुषंगानं मी आज इतिहास विषयाचं पीवायक्यू सिरीज घेऊन येतोय. पेपर झाला होता 30 एप्रिल 2023 ला. आपलं टार्गेट आहे 2024 चे, लक्षात ठेवा, कंबाईन. आता याच्यामध्ये महत्वाचे प्रश्न जे काही आपल्याला विश्लेषण करायचे, हे सिरीज आमचं 2016 पर्यंतचे जेवढे काही कंबाईनचे पेपर आहेत, याच्यामध्ये सेक्शन वाईज इतिहासचे 16 पर्यंतचं पीवायक्यू विश्लेषण मी डिटेल मध्ये घेतोय. कधी प्रश्न 15 असतील, कधी 11 असतील, कधी बघा 10+ असतील. या प्रत्येक प्रश्नाला कमीत कमी लक्षात ठेवा न्याय देण्याचा प्रयत्न मी करतोय आणि आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल. लक्षात ठेवा, काय नक्कीच फायदा होईल. हे सिरीज सुरू होतंय. आपण जर नवीन असाल तर आमचं चॅनल लक्षात ठेवा, जॉईन करा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि पुढील नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. चला, तर आजचा पहिला क्वेश्चन 30 एप्रिल 2023 ला जी कंबाईनची परीक्षा झाली होती, याच्यामधला पहिला क्वेश्चन आहे, नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं सहकार्य केलं. म्हणजे बॉम्बे मिल अँड असोसिएशन या संघटनेच्या स्थापनेवेळी, ही संघटना मुंबईमध्ये 1890 ला मुंबईमध्ये स्थापन झाली होती. याचे संस्थापक आहेत, उत्तर दिले, संस्थापक कोण, नारायण मेघाजी लोखंडे. इथं आपलं उत्तर मिळाले. केव्हा झाली होती, 1890 ला. प्रश्न विचारलाय, कोणत्या व्यक्तीनं सहकार्य केलं होतं किंवा त्यांना सहकार्य मिळाले होते. आपल्या समोर 4 पर्याय आहेत बघा. केशवराव बागडे, केशवराव बोले, रघु भिकाजी, गेनू बाबाजी. लक्षात ठेवा, आपल्या समोर पर्याय आहेत, नारायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरगावकर, यानंतर कृष्ण अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे आणि नारायण पवार. अ ब क ड आपल्या समोर 4 पर्याय आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, केशवराव बागडे आणि केशवराव बोले हे याचं या पर्यायामध्ये किंवा त्यांनी सहकार्य केलं नव्हतं. तर रघु भिकाजी, गणू बाबाजी, नारायण सुरकोजी, विठ्ठलराव कोरगावकर, कृष्ण अर्जुन केळुसकर, रामचंद्र नारायण, लक्षात ठेवा, रामचंद्र शिंदे आणि नारायण पवार. म्हणजे उत्तर येईल बघा, ब क ड याचं उत्तर आहे. आता ही संघटना काय होती, भारतातील पहिलीच, व्यवस्थितपणे समजून घ्या, नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार संघटनेचे जनक म्हणतात. हाही लक्षात ठेवा. त्यांनी पहिल्यांदा भारतामध्ये कामगारासंबंधीच्या ज्या काही समस्या आहेत, कामगारांच्या ज्या काही अडचणी आहेत, उदाहरणामध्ये कामाची वेळ असेल, कामाच्या ठिकाणची परिस्थिती असेल, रविवारची सुट्टी असेल, बघा त्यांच्याच प्रयत्नामुळं, नारायण मेघाजी लोखंडे यांच्याच प्रयत्नामुळं 10 जून 1890 ला पहिल्यांदा रविवारची सुट्टी कामगारांना मिळाली. यासाठी त्यांनी 1884 पासून प्रयत्न केले होते. जवळपास 6 वर्ष संघर्ष केला आणि या दिवशी सुट्टी मान्य झाली. हेही आपल्यासाठी माहिती राहू द्या, कारण हाही प्रश्न येऊ शकतो. यानंतर नारायण मेघाजी लोखंडे, बघा यांना म्हणजे एवढ्या व्यक्तींचं सहकार्य लाभलं होतं. आपल्या समोर जो अपर्याय आहे, अपर्यायामध्ये काय बसत नाही बघा. अपर्यायामध्ये केशवराव बागडे आणि केशवराव बोले हे 2 व्यक्तिमत्व. आपल्यासाठी बेसिक माहिती राहू द्या. केशवराव बागडे यांचं आपल्याला यांच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. केशवराव बागडे हे बघा, देशाचा दुश्मन, म्हणजे दिनकरराव जोळकरांचं पुस्तक होतं, कोणतं, देशाचा दुश्मन. हे राहू द्या माहिती, हाही प्रश्न येऊ शकतो. देशाचा दुश्मन
दुश्मन हे पुस्तक होतं. याच्यावर लक्षात ठेवा चिपळूणकर आणि लोकमान्य टिळकांवर टीका करण्यात आली होती. यामुळं चिपळूणकरांचे लक्षात ठेवा पुतण्या यांनी काय केलं होतं, आय थिंक पुतण्या का नातू क्लिअर होत नाही मला, त्यांनी खटला दाखल केला होता. यावेळेस बघा केशवराव बागडे यांनी देशाचा दुश्मन या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली होती. हे आपल्याला माहित राहू द्या. काय प्रस्तावना लिहिली होती, कुणा? केशवराव बागडे यांनी. कोणता? देशाचा दुश्मन. हे पुस्तक कुणाचं होतं? दिनकरराव जवळकर. लक्षात ठेवा दिनकरराव. आपल्याला इथे प्रश्न येऊ शकतो. दिनकर राव आपल्याला नक्की प्रश्न इथे येऊ शकतो. लक्षात ठेवा दिनकरराव जवळकर यांच्या संबंधी प्रश्न नक्की येऊ शकतो. यानंतर आता हा जो खटला दाखल झाला ज्याला देशाचा दुश्मन खटला म्हणूया, या खटल्याचं वकिली पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलं होतं. हे आपल्यासाठी बेसिक माहित राहू द्या, कारण का ही ऍडिशन माहिती या PYQ सिरीज मधून आपल्याला मिळते. याच्या नंतर महत्वाचं आणखीन बघा पुढं आता हे केशवराव बोले आणि केशवराव बागडे हे नाव आले. आपल्यासाठी बेसिक माहिती राहू द्या. केशवराव बागडे यांचं सत्यशोधक समाज किंवा जे आपण म्हणतो सत्यशोधक समाजासंबंधित जे काही परिषदा होत होत्या याच्यामध्ये पण योगदान आहे. 25 सप्टेंबर 1919 बघा जिल्हा सातारा काले या ठिकाणी सत्यशोधक समाजाची परिषद भरली होती. या परिषदेमध्ये पहिल्यांदा कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेचा ठराव मांडला होता. हे आपल्यासाठी बेसिक उत्तर लिहून घ्या. बघा काय रयत शिक्षण संबंधीचा ठराव म्हणजे कधी 1919 काले या ठिकाणी परिषद भरली होती. कोणती? सत्यशोधक सामाजिक परिषद, सत्यशोधक परिषद. या परिषदेमध्ये पहिल्यांदा काय रयत शिक्षण संस्थेसंबंधीचा ठराव कर्मवीर भाऊराव पाटला यांनी मांडला होता. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर बेसिक लक्षात राहू द्या. माहिती नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारासाठी जे बॉम्बे मिल हँड असोसिएशन कामगार संघटना स्थापन करीत असताना जे सहकार्य लाभलं, रघु भिकाजी, गेनू बाबाजी, नारायण सुरकोजी, विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णा अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे आणि नारायण पवार. मित्रांनो नारायण मेघाजी लोखंडे यांच्याविषयी आणखीन एक प्रश्न येतो. जेव्हा 1877 सत्यशोधक समाजाचं जे मुखपत्र होतं दिनबंधू, लक्षात ठेवा कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलं. हे 1880 बंद पडलं होतं. यानंतर नारायण मेघाजी लोखंडे यांनी हे दीनबंधू वृत्तपत्र मुंबई या ठिकाणाहून पुन्हा सुरुवात केलं. कुठं? 1880. हे बेसिक गोष्ट माहित राहू द्या. 1880 मुंबई या ठिकाणाहून दीनबंधू वृत्तपत्र पुन्हा सुरुवात केली. हे आपल्यासाठी बेसिक गोष्ट माहित राहू द्या. दीनबंधू वृत्तपत्र सुरुवात कोणी केली होती? सुरुवातीला 1877 कृष्णराव भालेकर यांनी केली होती. 80 बंद पडलं होतं. हे सुरुवातीला पुणे या ठिकाणाहून सुरुवात झाली होती. नंतर नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1880 मुंबईहून सुरुवात केली. यानंतर त्यांचं दैनिक होतं गुराखी. हाही प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. गुराखी नावाचं दैनिक नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुरू केलं होतं. दोन गोष्टी माहित राहू द्या. दीनबंधू, गुराखी, बॉम्बे मिल हँड असोसिएशन आणि केशवपणा संबंधीचा संप त्यांनी पण घडून आणला होता. ही गोष्ट माहित राहू द्या. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न भविष्यामध्ये कंबाईन मध्ये येईल, राज्यसेवेला येईल माहित नाही. हाही प्रश्न येऊ शकतो. बॉम्बे मिल हँड असोसिएशनच्या स्थापनेमागे प्रेरणा कुणाची होती? तर प्रेरणा जर शब्द आला तर मित्रांनो लक्षात ठेवा महात्मा ज्योतिराव फुले यांची. कुणाची? महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले यांची कामगार संघटनेच्या स्थापनेमागे काय होती? प्रेरणा होती. आपल्याला ही बेसिक गोष्ट माहित राहू द्या. महात्मा ज्योतिराव फुले लक्षात ठेवा. महात्मा ज्योतिराव फुले यांची कामगार संघटनेच्या स्थापनेमागे प्रेरणा होती. याच्या बाहेर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या समोर लक्षात ठेवा प्रश्न आपला जाणार नाही. क्वेश्चन आणखीन एक बेसिक माहिती. 1884 मुंबईमध्ये कामगारांचा सर्वात मोठा ज्याला आपण महालक्ष्मी रेस कोर्स मैदान म्हणतो इथं भरवला होता. ही बेसिक गोष्ट माहित राहू द्या. पुढे महिलांसंबंधीचा पहिला कामगार मोर्चा नारायण मेघाजी लोखंडे यांनी भरवला होता. ही बेसिक गोष्ट माहित राहू द्या. यानंतर पुढचा प्रश्न. इसवी सन 1857 उठावात शिंदे आणि निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे टिंब गव्हर्नर म्हणाले. लक्षात राहू द्या. आता तुम्हाला मी एका साइडला एक पेज ओपन करतो. क्वेश्चन जसे 2023च्या 30 एप्रिलच्या कंबाईन मध्ये कशा घटकावर ज्याला आपण सेक्शनवर आलेत हे माहिती करून घेऊया. पहिला क्वेश्चन होता समाज सुधारक नारायण मेघाजी लोखंडे. परत लक्षात ठेवा त्या शब्द टाका. संस्थेवर आणि संघटनेवर प्रश्न होता. आपण अनालिसिस करूया. दुसरा क्वेश्चन आलाय 1857चा उठाव. मन लक्षात ठेवा याला एक नाव द्या. उठाव व नेतृत्व याच्यावर प्रश्न आलाय. त्याच्या संबंधी पुस्तक याच्यावर प्रश्न आलाय. चला वापस येऊया आपण. 1857चा उठाव. या उठावामध्ये जर लक्षात ठेवा हैदराबादचा निजाम आणि ग्वालियरचे शिंदे यांनी जर भाग घेतला असता तर हा उठाव यशस्वी झाला असता असं खालीलपैकी कोणता गव्हर्नर म्हटला किंवा गव्हर्नर जनरल म्हटला? बघूया आपल्या समोर पर्याय आहेत. लॉर्ड डलहौसी 1800
48 ते 56 हा त्यांचा कालखंड आहे. लॉर्ड रिपन 1800, लक्षात ठेवा, लिटन रिपन 1880 ते 84. यानंतर लॉर्ड माउंटबेटन शेवट 47 48. आणि लॉर्ड कॅनिंग मित्रांनो 1856 ते 58 हा त्यांचा कालखंड आहे. प्लस त्यांचा कालखंड सुरू होतो 1858 ते, लक्षात ठेवा, 60 हा व्हाईसरायचा. ठीक आहे, एक एक करून बघूया. आता आपल्याला लॉजिक, जर आपण समजा हा कालखंड जरी पाठ असेल तरी आपण लॉजिक लावू शकतो, कारण का दोनच व्यक्ती उठावा संबंधित होते. एक तर लॉर्ड डलहौसी, कारण यांनी काय केलं, यांच्या काळामध्ये यांच्या धोरणामुळे असंतोष निर्माण झाला होता आणि यांच्या काळात उठाव घडला. मग याचं उत्तर आहे कॅनिंग. शेवटचे भारताचे गव्हर्नर जनरल कोण, तर उत्तर कॅनिंग. पहिले भारताचे व्हाईसरॉय कोण, याचं उत्तर कॅनिंग. ओके, लक्षात राहू द्या. याच PYQ सिरीजचा हाच मोठा फायदा आहे, आपण डिटेल मध्ये विश्लेषण करतो, याचा आपल्याला नक्कीच फायदा होतोय. मित्रांनो बघा, आता आपण एक एक करून थोडं समजून घेऊया. या उठावामध्ये सहभागी असते तर, आता मला असं म्हणायचंय, हा प्रश्न कशावर आलाय, चला वापस. हा प्रश्न 1857च्या उठावा संबंधी का कशा संबंधी आहे, एस उठावा संबंधी आहे. परंतु हे बेसिक गोष्ट राहू द्या, उठावाचा परिणामावर प्रश्न आहे. काय परिणामावर प्रश्न आलेला आहे आपल्याला. ही बेसिक गोष्ट, उठावाचे कारणे, उठावाचं नेतृत्व विचारा नाही, परिणाम विचारले. काय काय झालं असतं जर सपोर्ट केला असता तर, जर तर. मित्रांनो हे दोनच व्यक्ती नाहीत, अनेक व्यक्तींनी. उदाहरणामध्ये 1857च्या उठावात कोण सहभागी झाला नाही, हा प्रश्न आलेला आहे कंबाईनला, हा प्रश्न राज्यसेवेला आलेला आहे, भविष्यामध्ये पण येऊ शकतो. 1857च्या उठावामध्ये कोणते संस्थान ब्रिटिशांशी लॉयल होते किंवा उठावात सहभागी झाले नव्हते, हा 100% सहभागी झाले नव्हते याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे. 100% प्रश्न येऊ शकतो, नव्हते. चला आपण एक एक करून बघूया. आपल्या समोर दोन पर्याय आहेत. एक निजाम हैदराबादचा, म्हणजे बघा सालाबत जंग, हे सहभागी नव्हते. कोण, निजाम हैदराबादचा, हे सहभागी नव्हते. याच्यानंतर ठीक आहे, एक एक करून बघूया, ज्याच्यावर आपला पिक्चर क्लिअर होईल, प्रश्न क्लिअर होईल. हैदराबादचा निजाम म्हणजे, लक्षात ठेवा, हैदराबाद सहभागी नव्हते. दुसरं सालाबत जंग म्हणजे दिवाण होता. कोण, दिवाण हैदराबादचा सालाबत जंग. यानंतर पुढे ग्वालियर, जिवाजीराव शिंदे, लक्षात ठेवा, ग्वालियर जिवाजीराव शिंदे, इथला पण दिवाण होता. नाव येतं परीक्षेला, दिनकर राव, लक्षात ठेवा, काय दिनकर राव राजवाडे, लक्षात ठेवा, हे प्रश्न येऊ शकतो पहिला. पुढं नेपाळचा, लक्षात ठेवा, जंग बहादूर, उठावात सहभागी नव्हते, ब्रिटिशांना लॉयल होते. जंग बहादूर, ती आपल्यासाठी हाही महत्वाचा. पतियाळा, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं संस्थान जिंद, त्याच्या पुढचं संस्थान काश्मीर, डोगरा राजा काश्मीर. यानंतर पुढचं, ही बेसिक गोष्ट आहे, माहिती राहू द्या. यानंतर कपूरथळा याच्यामध्ये सहभागी नव्हते. यानंतर इंदोरचं राजा तटस्थ होते. इंदोर, याच्यावर आताच प्रश्न आला बघा. इंदोर राजा तटस्थ होता, परंतु जनतेने उठाव केला होता. काय, जनतेने उठाव केला होता, तर ते ठिकाण विचारलं होतं. आपल्यासाठी बेसिक गोष्ट माहिती राहू द्या. महू आणि इंदोरवर प्रश्न 1857च्या उठावावर आला होता कंबाईनला. महू आणि इंदोर या ठिकाणी जनतेने उठाव केला, परंतु इथला शासक हा काय होता, तटस्थ होता, उठावात सहभागी नव्हता. आणखीन एक महत्वाचं, नागपूरच्या बघा बाताबाई, नागपूरचं घराणं कोणतं, भोसले, लक्षात ठेवा, कुठले, नागपूरचे भोसले. इथं लक्षात ठेवा, इंदोरचे होळकर तटस्थ होते. भोसले, नागपूर या ठिकाणी राणी बाथाबाई यांनी उठावाला उलटा काय केला, विरोध केला. बाथाबाई ह्या ब्रिटिशांशी लॉयल होत्या. आपल्याला एक एक करून लक्षात ठेवा. आणखीन भोपाळ, पुढचं हेही माहित राहू द्या. भोपाळची बेगम आणि नाभा, जयपूर, नाभा आणि जयपूर हे आपल्याला माहित राहू द्या. एवढे शासक भारतातले जयपूर हे काय होते, तटस्थ होते, युद्धात सहभागी झाले नव्हते. एक एक करून आपण बेसिक गोष्ट बघूया. ज्यांनी या उठावामध्ये सहकार्य केलं आणि ज्यांनी या उठावाला विरोध केला, ह्या दोन्ही गोष्टी पाहणं गरजेचं आहे. चला, हैदराबादचा दिवाण सालाबत जंग ब्रिटिशांशी लॉयल होता, निजामाचा सपोर्ट नव्हता उठाववाल्यांना, म्हणून बघा हैदराबाद, ग्वालियर जिवाजीराव शिंदे, नेपाळ जंग बहादूर, पतियाळा, जिंद, IMP करा, काश्मीर, बघा भोपाळ, नाभा, जयपूर. हे आपला प्रश्न येऊ शकतो. कपूरथळा, इंदोर मध्ये जनतेने उठाव केला पण शासक तटस्थ होते. भोसले नागपूरचे यांनी उठावात सहभाग घेतला नाही.
आणखीन एक माहिती, शीख रेजिमेंट आणि लक्षात ठेवा, शीख रेजिमेंटनं दिल्लीमध्ये उठाव दाबला होता. याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. आता हे जे ओपिनियन होतं हे लॉर्ड कॅनिंगचं होतं. तुम्ही म्हणताल सर प्रश्न फक्त 1 मिनिटाचा होता, एवढं विश्लेषण का? ती गरज आहे. भविष्यामध्ये जो प्रश्न आला, खालीलपैकी कोणते संस्थान 1857च्या उठावामध्ये तटस्थ होते, ब्रिटिशांशी लॉयल होते? बघा आपल्या समोर प्रश्न आहे. म्हणून शेवटचा भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग, ज्यांच्या काळामध्ये 1857चा उठाव झाला, या कॅनिंग यांचं ओपिनियन आहे, जर शिंदे आणि निजाम यांनी भाग घेतला असता, म्हणजे शिवाजीराव शिंदे आणि त्यावेळेचे तत्कालीन निजाम यांनी जर भाग घेतला असता, तर 1857चा उठाव यशस्वी झाला असता. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. यानंतर प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? थोडं विश्लेषण करूया. आपल्याला तिसरा घटक विचारलाय बघा, समाजसुधारक संस्थान. परत आता याच्यामध्ये मी इथं टाकतो संस्था, याच्यामध्ये म्हणजे प्रश्न डबल होतोय संस्था. ठीक आहे, प्रार्थना समाजावर प्रश्न आलाय, आपण डिटेलमध्ये याचं अनालिसिस करू, कारण का प्रश्न कशा प्रकारे येतोय. यानंतर बघा प्रश्न असा आहे, अ ब क ड विचारले, 4 आपल्या समोर पर्याय आहेत आणि त्यातून रूल आउट करायचे. कोणतं विधान बरोबर आहे हा प्रश्न विचारलाय, म्हणजे विधान कोणते बरोबर आहे या संबंधी प्रश्न. मित्रांनो, प्रार्थना समाज प्रार्थना समाजाचं थोडं पार्श्वभूमी समजून घेऊया. आता काय म्हटलंय, विधान कोणतं बरोबर आहे? दादोबा पांडुरंग तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 ला मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका, काय सुबोध पत्रिका सुरू केली, हेही स्टेटमेंट बरोबर आहे. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीग ची स्थापना केली, हेही स्टेटमेंट बरोबर आहे. आता आपण एक एक करून विश्लेषण करूया. आणि पुढचं, प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालय स्थापन केले. मित्रांनो, हे स्टेटमेंट चूक आहे. ठीक आहे, मग पर्याय काय येईल? अ ब क, म्हणजे तिसरा आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता आपण बेसिक गोष्ट बघूया. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी काय केलं? अगोदर महत्वाच्या संस्था स्थापन केल्या होत्या. मानव धर्म सभा, लक्षात राहू द्या, कोणती? मानव धर्म सभा, परमहंस मंडळी, ज्ञान प्रसारक सभा, यांच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. या तिन्ही संस्था करा. प्रार्थना समाजासंबंधी या व्यक्तीने काय केलं? समाज स्थापन केला. आता पुढं, आता समाज मुंबईमध्ये स्थापन झाला. या समाजाच्या स्थापनेमागे जी प्रेरणा होती, प्रेरणाचा प्रश्न आला, लक्षात ठेवा. ब्राह्मो समाजाचे आचार्य कोण? केशवचंद्र सेन. समाज, ब्राह्मो समाज, लक्षात राहू द्या. केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने त्यांचं मुंबईमध्ये सभा झाली होती, त्यांचं व्याख्यान झालं होतं. या विचाराने प्रेरित होऊन संस्थापक झाला डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी काय केली? ही संस्था स्थापन केली होती. डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी काय केली होती? प्रार्थना समाजाचे, लक्षात ठेवा, त्यांचं महत्वाचं योगदान आहे. यानंतर पुढं प्रार्थना समाजाचे काही महत्वाचे तत्व आहेत. आपल्याला बेसिक तत्व माहित पाहिजे. समाज आता तत्व म्हणजे स्टेटमेंट वाईज जर प्रश्न आला तर आपल्याला ही बेसिक गोष्ट माहित पाहिजे. परमेश्वर किंवा देव हा एक असून बघा विश्वाचा निर्माता होता. सत्य, सदाचार, भक्ती एकाच परमेश्वराचे लेकर आहेत, म्हणून सर्वांनी बंधुभावाने वागावे. धर्म सुधारणेपेक्षा प्रार्थना समाजाचा भर हा सामाजिक सुधारणेला होता. काय? सामाजिक सुधारणा, हा पॉइंट IMP करा. सामाजिक सुधारणा. आणखीन प्रार्थना समाजांनी 13व्या 14व्या शतकापासूनचे जे काही महाराष्ट्रातील संत परंपरा यांचे अभंग, वचने, भजन याचा काय समाज सुधारण्यासाठी उपयोग करून घेतला. यानंतर प्रार्थना समाजाचं मुखपत्र सुबोध पत्रिका, याला IMP करा. आता प्रार्थना समाजासंबंधी आणखीन एक व्यक्तिमत्व जुळले, नाम जोशी, नारायण. लक्षात ठेवा, आपल्याला ही गोष्ट येऊ शकते, नाम जोशी यांच्याविषयी प्रश्न विचारू शकतात. बघा, नाम जोशी यांनी 1909 ला सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली होती, याला IMP करा. सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली होती, कारण का याच्यासाठी जे सहकार्य लाभलं होतं, हे सहकार्य गोपाळ लक्षात ठेवा, देवधर, नरेश द्रविड, लक्षात ठेवा, यांचं सहकार्य लाभलं होतं. म्हणजे गोपाळ देवधर बघा, नरेश द्रविड यांचं सहकार्य लाभलं होतं. याचप्रमाणे आणखीन एक महत्वाचं आपल्याला ही बेसिक गोष्ट माहित राहू द्या. या समाजासंबंधी आणखीन एक व्यक्ती जुळले होते, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो, ते व्यक्ती आपल्याला माहित राहावं. बघा, न्यायमूर्ती रानडे, पाठच करून जा, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. प्रार्थना समाज संबंध होते. डॉक्टर भांडारकर, बघा भांडारकर, न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडारकर, वामन आबाजी मोडक आणि वागळे हे चौघं मुंबई विद्यापीठाचे पहिले हे होते, लक्षात ठेवा, पदवीधर होते. आपल्याला बेसिक गोष्ट माहित राहू द्या. यानंतर गोपाळ हरी देशमुख, काय
गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी, लोकहितवादी. आपल्याला ह्या 3 व्यक्तीचं नाव माहित राहू द्या. म्हणजे न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, लोकहितवादी नाम जोशी हे काय होते, प्रार्थना समाजाशी संबंधित होते. त्याचप्रमाणे गोपाळकृष्ण गोखले पण होते. याच्यानंतर या तिघांनी मिळून आपल्याला ही एक संस्था स्थापन केली होती, एक संघटना स्थापन केली होती, हे माहित राहावं. यांनी पंढरपूर येथे अनाथ बालक आश्रम स्थापन केले होते. काय, अनाथ बालक आश्रम, पंढरपूर. IMP करा. इथं प्रश्न जर पुढच्या वेळेस प्रश्न असा आला तर आपल्याला माहित राहू द्या. त्याचप्रमाणे कामगारासाठी कामगारासाठी त्यांनी काय केलं होतं, कार्य केलं होतं. आणि त्याचप्रमाणे म्हणजे रात्रशाळा काढल्या होत्या. याच्यानंतर मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप मोठे प्रयत्न केले होते, मुलींच्या शिक्षणासाठी पण. मुलींच्या शिक्षणासाठी म्हणजे अनाथ बालकासाठी, कामगारासाठी शाळा आणि मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले होते. याच्यानंतर महत्वाचं बघा, आता आपला जो स्टेटमेंट आहे, 4थं स्टेटमेंट का चुकीचं आहे हे आपल्याला बघायचंय. एवढं तुम्ही लक्षात आलं असेल तुमच्या. आता 4थं जे स्टेटमेंट आहे की प्रार्थना समाजाने मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे महाविद्यालय स्थापन केलं, तर पंढरपूर येथे अनाथ बालिका आश्रम, कामगारासाठी रात्रशाळा. परंतु हे जे मुंबई, कोल्हापूर आणि कोल्हापूर इथं आले, इथं थोडं पर्याय बदलतात. कारण का प्रार्थना समाज जे व्यक्ती होते महत्वाचे बघा, नाम जोशी असतील, न्यायमूर्ती महादेव गुंज रानडे असतील, बघा भांडारकर असतील, या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे लक्षात ठेवा FC कॉलेजची 1885 ला स्थापना झाली होती. त्याचप्रमाणे हे 1885 ला स्थापन पुणे या ठिकाणी केलं होतं, हे कॉलेज होतं. त्याच्यानंतर वेलिंग्टन कॉलेज सांगली, हेही माहित राहू द्या. वेलिंग्टन कॉलेज सांगली, त्यामुळे ह्या 2 ठिकाणी सांगली आणि पुणे या ठिकाणी काय झालं होतं, कॉलेजची किंवा महाविद्यालयाची स्थापना केली होती. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, कळालं तुम्हाला हे पिक्चर काय आहे ते. याच्यानंतर महत्वाचं आणखीन विठ्ठलरामजी शिंदे यांनी काय केलं होतं, तेही प्रार्थना समाजाशी जुडले होते. त्यांनी डिप्रेस क्लास मिशन, गोपाळ कृष्ण गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी, ही राहू द्या माहिती आपल्याला. भारत सेवक समाज, जसं सोशल सर्व्हिस लीग विचारले, पुढच्या वेळेस जर प्रश्न असा आला भारत सेवक समाज कुणी स्थापन केला, तर 12 जून 1905 ला पुणे या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले यांनी काय केलं, देशभक्त किंवा राष्ट्रासाठी देशभक्त तयार करण्यासाठी भारत सेवक समाजाला, सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली होती. आता देश सेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने यांची स्थापना केली होती. ओके, प्रार्थना संबंधी एवढा प्रश्न येऊ शकतो. फक्त संबंधित व्यक्ती विचारलं तर लक्षात ठेवा, सुरुवातीचे व्यक्ती दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 मुंबई ठिकाण. बस. आता प्रश्न आणखीन काय येऊ शकतो, आर्य समाज, सत्यशोधक समाज, पुन्हा सार्वजनिक सभा. याच्यानंतर ही सुबोध पत्रिका म्हणजे प्रार्थना समाजाचं मुखपत्र, त्यांनी विचार कोणत्या माध्यमातून प्रसारित केले, तर सुबोध पत्रिका. इतर व्यक्तींचं कोणाचं सहकार्य किंवा सहभागी होते, नाम जोशी, न्यायमूर्ती रानडे, लक्षात ठेवा, डॉक्टर भांडारकर, हे आपल्या बेसिक गोष्ट माहित राहू द्या. लोकहितवादी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि गोपाळकृष्ण गोखले हे प्रार्थना समाजाशी संबंधित होते. प्रार्थना समाजाच्या शाखा बघा महाराष्ट्रातील पर्टिक्युलरली अनेक जिल्ह्यांमध्ये काय झाल्या होत्या, स्थापन झाल्या होत्या. यानंतर पुढचा प्रश्न, हिंदू महासभेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. मित्रांनो, हिंदू महासभा 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे काशिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद्र नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. हिंदू महासभेचे अध्यक्ष बासी मुंजे होते. दुसरंही स्टेटमेंट बरोबर आहे. डॉक्टर मुंजे, डॉक्टर हेडगेवार, डॉक्टर परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली. हेही स्टेटमेंट बरोबर आहे. 24 स्टेटमेंट 28, 29, 30 डिसेंबरला 1938 मध्ये हिंदू महासभेचं भव्य अधिवेशन पुणे या ठिकाणी झालं. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणजे पहिलं बरोबर, दुसरं बरोबर, तिसरं बरोबर, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. मी 4थ्या स्टेटमेंटचं आधी विश्लेषण करतो जेणेकरून आपल्याला पिक्चर क्लिअर होईल. आपल्याला ही बेसिक गोष्ट राहू द्या. हिंदू महासभेची स्थापना 9 एप्रिल 1915. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा आणखीन एक व्यक्ती ऍड करा ज्यामुळे क्लिअर होईल. संस्थापक झालं तर लक्षात ठेवा मदन मोहन मालवीय, लक्षात ठेवा. त्यांना 2019 चा भारतरत्न पुरस्कार मिळाला. मदन मोहन मालवीय यांनी हिंदू महासभेच्या स्थापनेसाठी खूप प्रयत्न केले. 1909 पासून हिंदू महासभेच्या स्थापनेसाठी प्रयत्न चालू होते. परंतु लक्षात ठेवा हरिद्वार या ठिकाणी भव्य असं समारंभ घेऊन काशिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद्र नंदी यांच्या अध्यक्षतेखाली महासभेची स्थापना घोषित केलं. हिंदू महासभेचे अध्यक्ष बासी मुंजे होते. ओके मित्रांनो, बासी मुंजे हे 1927 ला, हे राहू द्या माहिती,
1927 ला हिंदू महासभेचे अध्यक्ष होते, हे आपल्याला माहित राहू द्या. हिंदू महासभेत त्यांनी पदभार स्वीकारला होता. डॉक्टर मुंजे डॉक्टर हेडगेवार यांनी नागपूरला शाखा स्थापन केल्या होत्या, हेही बरोबर आहे. यानंतर हा जो स्टेटमेंट आहे, हे चौथं स्टेटमेंट आहे ड, हे का चुकीचं आहे? कारण का 1938 तसं नाहीये. 1937 ला विनायक दामोदर सावरकरांची नजरकैदेतून सुटका झाली आणि ते 1937 ते 1943 पर्यंत जवळपास काय होते, हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. तर त्यांचं आपण बेसिक गोष्ट माहीत करून घेऊया. हा प्रश्न जे विचारला ते महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वासंबंधी आहे, आपल्याला ही बेसिक गोष्ट माहिती आहे. 1937 ला पहिल्यांदा हिंदू महासभेचे ते अध्यक्ष झाले. त्यावेळेचे जे अधिवेशन भरलं होतं हिंदू महासभेचं, हे अधिवेशन कुठं भरलं होतं तर कर्णावती या ठिकाणी भरलं होतं. यावेळेचे अध्यक्ष हे विनायक दामोदर सावरकर होते. म्हणजे विनायक दामोदर सावरकर अध्यक्ष होते. पुढचं 1938चं अधिवेशन हे आपल्याला माहित राहू द्या नागपूर या ठिकाणी भरलं होतं, पुणे या ठिकाणी. यावेळी वेळेस विनायक दामोदर सावरकर अध्यक्ष होते. यानंतर पुढचं अधिवेशन 1939 ला कोलकाता या ठिकाणी भरलं होतं. 1940चं मधुरा या ठिकाणी भरलं होतं, मधुरा. आणि पुढचं 1 2 3 4 5 ओके. आणि पुढचं अधिवेशन भरलं होतं भागलपूर 1942चं. 37 38 39 40 41चं अधिवेशन भरलं होतं, 41चं भागलपूरला. कारण 6व्या अधिवेशनाचे एकूण अध्यक्ष होते बघा, 1 2 3 4 5 6. ठीक आहे, 2 3 4 5 ओके. चला, तर पुढचं अधिवेशन 1942 ला भरलं होतं कानपूरला. या वरील अधिवेशनाचे हे विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर लक्षात ठेवा काय होते, अध्यक्ष होते सावरकर. आपल्यासाठी हा प्रश्न का महत्वाचा आहे? एकतर विनायक दामोदर सावरकर हे महाराष्ट्रातील व्यक्तिमत्व, भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचं योगदान होतं, त्याचप्रमाणे हिंदू महासभेमध्ये त्यांचं योगदान होतं. तर आता बघा, आपल्यासाठी ही बेसिक गोष्ट माहित राहू द्या. 37 ला सावरकर अध्यक्ष झाले हिंदू महासभेचे. टोटल त्यांनी 6 वर्ष अध्यक्ष होते. 6 महाअधिवेशनात त्यांनी अध्यक्षस्थान बसवलं. कर्णावती 1937, 1938चं नागपूर अधिवेशन, 1939 कलकत्ता, 1940चं मधुरा, 1941चं भागलपूर आणि 1942चं कानपूर, अशा 6 अधिवेशनाचं अध्यक्षस्थान सावरकरांनी केलं होतं. म्हणून 1938चं अधिवेशन हे पुणे या ठिकाणी न भरता नागपूरला होतं. ही आपल्याला बेसिक गोष्ट माहीत राहू द्या. आपला प्रश्न क्लिअर झालेला असेल असं मला वाटतं. चला, तर याचं उत्तर येईल. काय उत्तर येईल बघा, हे आपल्यासाठी बेसिक गोष्ट आहे. तर उत्तर येईल ह्याचं अ. ओके. यानंतर पुढचा प्रश्न, इसवी सन 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानी महत्वाची भूमिका बजावली होती? इंग्रजाच्या कोणत्या सेनानीने, म्हणजे 1857च्या उठावावर दुसऱ्यांदा प्रश्न आलाय. काय 1857च्या उठावावर परत दुसऱ्यांदा प्रश्न आलाय. तो प्रश्न बघूया. चला, काय होते 1857चा उठाव म्हणजे संस्थायी प्रार्थना. परत 1857च्या उठावाचं ब्रिटिशांचं नेतृत्व कोणी केलं किंवा ब्रिटिशांचं नेतृत्व विचारले आणि त्यांचे ठिकाणे विचारलेत. म्हणजे महत्वाचा हा प्रश्न आपल्याला परत प्रश्न थोडा वेगळ्या प्रकारे विचारलाय. 1857च्या उठावामध्ये इंग्रजाच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्वाची भूमिका बजावली? आपल्या समोर अ ब क ड पर्याय आहेत 4. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्यक्तीचे नाव आहेत. सगळे ब्रिटिश व्यक्ती आहेत. त्यांनी काय केलं 1857चा उठाव दाबण्यासाठी? उदाहरणामध्ये प्रश्न असा असायला पाहिजे होता, भारतातील जे काही उठाव झाले, उदाहरण लखनौचं नेतृत्व भारतीयांचं कोणी केलं होतं, बरेलीचं नेतृत्व कोणी केलं होतं, दिल्लीचं नेतृत्व कोणी केलं होतं? भारतीयांनी. हा प्रश्न वारंवार आलेला आहे. आता प्रश्न थोडा बदलून विचारला आहे. म्हणजे उदाहरणामध्ये नील यांनी कुठला उठाव दाबला, अशा प्रकारचा प्रश्न आलाय. म्हणजे नील यांनी बनारस बरेलीचा उठाव दाबला. काय नील यांनी बनारस, आपल्याला हे लक्षात राहू द्या, बनारस आणि बरेली या ठिकाणचा उठाव नील यांनी दाबला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली उठाव दाबला गेला. हॅवलॉक यांनी कानपूर, हे बेसिक गोष्ट आपल्याला माहित राहू द्या, कानपूरचा उठाव त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला. पुढचा आहे ऑट्रॉम यांनी लखनौ या ठिकाणी उठाव दाबण्याचा प्रयत्न केला. लॉरेन्स बंधू यांनी बघा लखनौ, फैजाबाद, पंजाब, दिल्ली. लखनौ ऍक्च्युली हे 2 भाऊ होते. आपल्याला ही बेसिक गोष्ट माहित राहू द्या. हेनरी लॉरेन्स आणि जॉन लॉरेन्स. काय हेनरी लॉरेन्स आणि जॉन लॉरेन्स हे 2 भाऊ होते. जॉन लॉरेन्स यांनी 1857 उठावामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली होती. आता आपल्याला एक जॉन लॉरेन्स यांनी काय केलं बघा, पंजाब मधला उठाव दाबण्याचा प्रयत्न केला, नेतृत्व केलं होतं पंजाब. आणि हेनरी लॉरेन्स यांनी फैजाबाद, कुठला फैजाबाद, ही बेसिक गोष्ट माहित राहू द्या. त्याचप्रमाणे लखनौ, पंजाब, दिल्ली या ठिकाणचा आपण उठाव दाबण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. यानंतर कॅम्पबेल यांच्यावर जो प्रश्न आपल्याला आलेला आहे, प्रश्न यांनी काय केलं, कानपूर
लखनौ आणि बरेली या तिन्ही ठिकाणचे उठाव त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला होता, नेतृत्व केलं होतं. सर ह्यूम रोज, लक्षात ठेवा, सर ह्यूम रोज यांनी ग्वालियर झाशी, बघा मेरी झाशी नहीं दूंगी, ग्वालियर आणि झाशी. खूप लडी वो मर्दानी, झाशीवाली राणी थी. ठीक आहे, कविता आठवते का बघा. ठीक आहे, 1857च्या उठावामध्ये एकमेव पुरुष लढला असं ज्यांच्याविषयी म्हणत राणी झाशी. ठीक आहे, राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयीची झाशी. इथलं नेतृत्व सर ह्यू रोज यांनी केलं होतं, ह्यूम रोज यांनी केलं होतं. आता विलियम डिग्बी आणि कॉलिन क्लार्क आपल्यासमोर दोन पर्याय आहेत मित्रांनो. कॉलिन क्लार्क यांनी नेतृत्व केलं होतं बरेलीचं, परंतु हा विलियम डिग्बी नव्हते म्हणून हा काय होतो, पर्याय चुकतो. अ ब क याचं उत्तर आहे, अ ब क, काय अ ब क याचं उत्तर आहे. आता विलियम डिग्बी यांचं योगदान काय होतं हाही महत्वाचा प्रश्न आहे. 1857च्या उठावामध्ये हा उठाव दाबण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी नेतृत्व केलं, याच्या संबंधी प्रश्न होता. म्हणजे नील यांनी बनारस बरेलीचं नेतृत्व केलं होतं, हॅवलॉक कानपूरचं, ऑट्रम लखनौचं, लॉरेन्स बंधूंनी बघा पंजाब फैजाबाद दिल्ली लखनौ, यानंतर कॅम्पेबल यांनी कानपूर लखनौ बरेली, सर ह्यू रोज झाशी आणि ग्वालियर, कॉलिन क्लार्क यांनी बरेली. याचप्रमाणे ह्यू व्हीलर पण होते, त्यांनी नागपूरचं नेतृत्व केलं होतं. जॉन निकोल्सन यांनी दिल्लीचं, बघा जॉन निकोल्सन आठवते का बघा. विलियम टेलर यांनी बिहारचं नेतृत्व केलं होतं. जनरल टेनार्ड यांनी फैजाबादचं, विन्सेंट ऑथॉट यांनी बरेलीचं, विन्सेंट ऑथॉट यांनी कुठलं केलं होतं, बरेलीचं नेतृत्व केलं होतं. आणि जनरल हडसन दिल्ली, म्हणजे निकोल्सन आणि हडसन कुठले होते, दिल्लीचं. म्हणजे ऍडिशन माहिती आपल्यासाठी, हे तर नाव आहेतच, परंतु ज्यांनी आणखीन इतर ठिकाणी नेतृत्व केलं होतं ते ठिकाण आणि त्यांची नावं पण एक्झामला येऊ शकतात. उदाहरणामध्ये ह्यू व्हीलर यांनी कुठलं, कानपूरचं, जॉन निकोल्सन यांनी दिल्लीचं, विलियम टेलर यांनी बिहार, जनरल टेनार्ड यांनी फैजाबाद, विन्सेंट ऑथॉट यांनी बरेली आणि जनरल हडसन यांनी कुठलं केलं होतं, दिल्लीचं. हडसन आणि निकोल्सन लक्षात ठेवा, दिल्लीचं नेतृत्व केलं होतं. आपल्याला हे उत्तर मिळालं. 1857च्या उठावामध्ये भारतीयांचं, उदाहरणामध्ये प्रश्न विचारला बरेलीचं, बनारसचं, कानपूरचं, लखनौचं, याचं नेतृत्व कोणी केलं होतं. आता कानपूर तात्यासाहेब टोपे, लक्षात ठेवा, नानासाहेब पेशवे, आपल्याला हे नजरेत आलं पाहिजे. दिल्ली बख्त खान आणि बहादूर शाह जफर, हे आपल्याला बेसिक गोष्टी माहित राहू द्या. बिहार इथलं नेतृत्व कोणी केलं होतं हे आपल्याला परीक्षेला येऊ शकतो. फैजाबाद, याच्यामुळे एका साईडला भारतीय नेतृत्व, दुसऱ्या ब्रिटिश नेतृत्व, असा प्रश्न फिरून विचारलाय. खरं तर हा उठाव दाबण्यासाठी केलं नेतृत्व होतं त्यावेळेसचे व्हाईसराय लॉर्ड कॅनिंग. याच्यानंतर आपल्याला याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. आता हे विलियम डिग्बी यांच्याविषयी मला थोडं सांगायचं, आपल्याला बेसिक गोष्ट माहित राहू द्या. जेव्हा 1885ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती, कधी 1885ला इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली होती, माफ करा, इंडियन नॅशनल काँग्रेसची 28 डिसेंबर 1885ला कुठं, मुंबई या ठिकाणी पहिलं अधिवेशन. विलियम डिग्बी यांच्याविषयी सांगतोय, लक्षात राहू द्या. यानंतर काँग्रेसनं काय केलं, लंडन मधल्या जनतेला ब्रिटिश सरकारची भारतामधली परिस्थिती, म्हणजे भारतातील कसा अमानुष अत्याचार होतो याच्याविषयी माहिती मिळावी म्हणून काँग्रेसनं, बघा, इंडियन नॅशनल काँग्रेसनं ब्रिटिश कमिटी, ज्याला आपण म्हणतो ब्रिटिश कमिटी, राष्ट्रीय काँग्रेसची ब्रिटिश कमिटी लंडन या ठिकाणी स्थापन केली. कधी, 1889ला. याला IMP करा, परीक्षेला 100% प्रश्न येतो. याच्यानंतर याच्यामुळे काय झालं, याच्यामध्ये जे सदस्य होते महत्वाचे, WC बॅनर्जी यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. बॅनर्जी पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष. यानंतर दादाभाई नौरोजी यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती या कमिटीसाठी. आता या कमिटी संबंधीचा प्रश्न आहे. या कमिटीचे पहिले अध्यक्ष होते चार्ल्स ब्रॅडला. चार्ल्स ब्रॅडला, लक्षात ठेवा, हे पहिले अध्यक्ष होते. आणि याचे सचिव होते विलियम डिग्बी. काय नाव होतं, डिग्बी. मित्रांनो, आता आपला प्रश्न क्लिअर होतोय. हे विलियम डिग्बी 1889 ते 92 पर्यंत काय होते, या ब्रिटिश कमिटी इन लंडन, म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची ब्रिटिश कमिटीचे ते सचिव होते. हा न्यूज मध्ये त्यावेळेसचा समकालीन घटक होता, म्हणून आपल्याला हे पर्यायामध्ये टाकलाय विलियम डिग्बी, हेही माहित राहू द्या. याच्यानंतर महत्वाचं आणखीन, हे विलियम डिग्बी यांचं जेव्हा मद्रास प्रांतामध्ये खूप मोठा दख्खनमध्ये दुष्काळ पडला होता, 1878ला त्यांनी दक्षिण भारतातील दुष्काळ मोहीम हा भाग 1 आणि भाग 2 या खंडामध्ये पुस्तक प्रकाशित केलं होतं. दुष्काळासंबंधी IMP टॉपिक आहे, विलियम डिग्बी यांचे विचारले. दक्षिण भारतामध्ये 1878ला जेव्हा दुष्काळ पडला होता,
पर्टिक्युलरली मद्रासमध्ये दक्षिण भारतातील दुष्काळ मोहीम असा भाग 1 आणि भाग 2 अशा खंडामध्ये 2 खंडात हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. यानंतर पुढचा प्रश्न, इसवी सन 1875 मधील शेतकऱ्याच्या उठावात कोणत्या भागामध्ये झाला होता? 1875चा उठाव काय नाही मित्रांनो, दख्खनचे दंगेवर प्रश्न आहे. काय? दख्खनचे दंगे याच्या विषयीचा हा प्रश्न आहे. आपल्याला थोडा क्लिअर होतोय प्रश्न कुठला? दख्खनचे दंगे याच्यावर विचारलेला हा प्रश्न आहे. चला आपण इथे ऍड करूया. दख्खनचे उठाव. काय? दख्खनचे उठाव म्हणजे सरळ सरळ इथं उठाव टाका, फक्त प्रादेशिक करा शब्द, म्हणजे आपल्याला इथं क्लिअर अनालिसिस करता येईल. प्रादेशिक उठावासंबंधीचा हा प्रश्न होता. एक एक करून आपण बघतोय. जे IMP टॉपिक आहेत महत्वाचे आहेत बघा. 1875 मध्ये शेतकऱ्याचा उठाव कोणत्या भागामध्ये झाला होता? थोडा क्ल्यू मिळते. आता भाग विचारले, प्रश्न मी सांगतो दख्खनच्या दंगेवर, दख्खनच्या उठावावर आहे. बरोबर आहे, ठीक आहे. 1875 आहे, परंतु त्यांनी काय केले? तालुके आणि जिल्हे विचारलेत. जर जिल्हे आले असते, अहमदनगर बघा, इंदापूर म्हणजे पुणे बघा, आपल्याला हे बेसिक गोष्ट राहू द्या. सातारा, रत्नागिरी, ही बेसिक गोष्ट आपल्याला बघा कसा प्रश्न पडला. सोलापूर 1 2 3 4 आणि 5 महाराष्ट्रातले अहमदाबाद पर्यंत पण हे लोन गेलं होतं. ठीक आहे, हे 6 जिल्हे होते. पण प्रश्न काय विचारले? ठिकाणं विचारलेत. ही बेसिक गोष्ट राहू द्या, थोडं क्लिअर करतो. ठिकाणं विचारलेत. काय विचारलेत? ठिकाणं विचारलेत. आणि आपल्याला ठिकाणं माहीतच पाहिजे, कारण बघा कसा दख्खनचे दंग्याची सुरुवात, हे दख्खनचे दंगे काय होते मित्रांनो? या काळामध्ये 1865-66 पासूनच काय झालं होतं? दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु याच्या सगळ्याचं मूळ इथं आहे पार्श्वभूमीमध्ये. थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया. महाराष्ट्रातील पर्टिक्युलरली दख्खनच्या पठारासंबंधीचा हा प्रश्न आहे. दख्खन भागातील दख्खनच्या लोकांसंबंधीचा काय होती पार्श्वभूमी? सरळ सरळ हा लँड रेव्हेन्यू, ज्याला आपण म्हणू जमीन महसुलासंबंधी प्रश्न होता. जमीन महसुलाचा जो वाईट परिणाम झाला दख्खनच्या याच्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे जमीन महसुलाची पद्धती होती तिला म्हणतात रयतवारी. आणि ही पद्धत कोण लागू केली होती? एल्फिस्टनने लागू केली होती. याच्या संबंधीचा प्रश्न होता. बघा आपल्याला आठवतंय का? बघा, रयतवारी पद्धत, एल्फिस्टन त्यावेळेचे गव्हर्नर होते. 1817 ते आपल्याला ही गोष्ट बेसिक माहिती राहू द्या, हा प्रश्न येऊ शकतो. 1817, 1819 दरम्यानचा हा प्रश्न आहे. म्हणजे कसं ही पार्श्वभूमी तयार झाली आहे. प्रश्न विचारला 1875 वर, पण ही पार्श्वभूमी या उठावाला कारणीभूत होती. रयतवारी पद्धत लागू केली. शेतसारा भरायला शेतकरी प्रत्यक्ष शेतसारा भरत होता. यानंतर 1828 दरम्यान प्रिंगल नावाचे एल्फिस्टन नंतर कोण येतात? गव्हर्नर येतात कोणते? मुंबई प्रांताचे. यांनी पण ही प्रथा चांगल्या प्रकारे लागू केली. याचा परिणाम काय झाला? शेतकरी हा कर्जाखाली दबला गेला. वेळेवर शेतसारा नाही भरला तर जमिनीचा लिलाव केला होता. याच्यामुळे काय झालं बघा, दख्खनच्या परिसरामध्ये सावकारकी वाढली. उदाहरणामध्ये पर्टिक्युलरली पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, रत्नागिरी आणि या ठिकाणी सावकारकी वाढली. याच्यातले महत्वाचे काही खेडे होते. 1875 मध्ये पुण्याजवळचं लक्षात ठेवा, शिरूर तालुक्यातील करडे गावात पहिला उठाव झाला. कुठं? शिरूर तालुक्यातील, हे पाठ करा, शिरूर तालुक्यात 1875 ला पहिला उठाव झाला. लक्षात ठेवा. या उठावाची पार्श्वभूमी समजून घ्या थोडं. काळूराम नावाचा मारवाडी व्यापारी होता. यांनी काय केलं? 150 रुपये एका बाबासाहेब देशमुख नावाच्या व्यक्तीकडे होते, शेतकऱ्याकडे होते. न्यायालयामध्ये दाद मागितली, न्यायालयातून परवानगी मिळवली आणि बाबासाहेब देशमुख यांचं घर पाडलं. याच्या विरोधामध्ये जे गावातील व्यक्ती आहेत यांनी सावकारच्या विरोधामध्ये त्यांचा द्वेष निर्माण झाला. सावकारावर बहिष्कार टाकला. कोणी त्यांच्या घरी पाणी भरणार, त्यांचं केस कापणार. यामुळे काय झालं? सामाजिक बहिष्काराने त्यांना काही फरक पडला नाही. शेवटी काय केलं? सावकाराचे घर जाळायला, त्यांना मारहाण करायला, खून करायला सुरुवात केली. कागदपत्र वापस घ्यायला सुरुवात केली. आता 1857च्या उठावाची 1875च्या दख्खनच्या उठावाची पहिला कोण्या ठिकाणी झाला जर प्रश्न आला तर 12 मे 1875 ला, हे पाठच करा, सुफे या ठिकाणी पहिला उठाव झाला. सुफा कुठं? सुपा उठाव झाला. हे IMP करा. घटना ही होती शिरूर तालुक्यातली, बाबासाहेब देशमुख यांचं घर. यानंतर काय झालं बघा, आता उठावाचं हे झालं, सुरुवात झाली कधी? 12 मेला. हे उठाव जवळपास 2 महिने चालले होते. किती? 2 महिने. आता या उठावाचं लोण भिमडी, शिरूर, पारनेर, इंदापूर, हवेली, बागलाण, बघा लक्षात ठेवा, श्रीगोंदा, कर्जत याच्यापर्यंत या तालुक्यात पसरलं, गावात पसरलं. जिल्ह्यामध्ये नगर, सातारा, पुणे, रत्नागिरी, सोलापूर आणि अहमदाबाद. परंतु हे तासगाव, शिराळा, जत, मालकापूर म्हणजे सांगलीकडे या उठावाचं लोण नव्हतं. त्यामुळे हा पर्याय कटतो. ब लक्षात ठेवा, अ ब आणि ड म्हणजे तिसरा पर्याय बरोबर आहे. अ ब आणि ड. आता आपल्याला लक्षात ठेवा,
या उठावाचा शेवट कधी झाला हेही परीक्षेला प्रश्न आला म्हणजे आपल्याला माहिती राहू द्या. हा उठावाचा शेवट 15 जून 1875ला. त्याचं कारण आहे उठाव का शेवटचा उठाव बघा भीमथडी जवळील मुधोळ गाव आहे. कोणतं? मुधोळ किंवा मुधाळी. या मुधाळी गावात शेवटचा उठाव झाल्याची नोंद आहे. 12 मेला सुरुवात झाली आणि 15 जूनला उठाव संपला. जवळपास 2 महिने उठाव होता. हा उठावाची तीव्रताच खूप जास्त होती. लक्षात ठेवा. शेवटी सरकारला यासाठी एक कमिशन नेमावं लागलं, ज्याला नाव आहे डेक्कन रायट कमिशन. लक्षात ठेवा, डेक्कन रायट म्हणजे ज्याला आपण रायट्स कमिशन नेमलं गेलं. हे 3 सदस्यीय कमिशन होतं. याच्यामध्ये रिच, लक्षात ठेवा, रिच, कार्पेंटर आणि ऑकलँड हे 3 व्यक्ती होते. या कमिशननं रिपोर्ट दिला आणि शेवटी शेतकऱ्याला दोषी धरलं, कर्जबाजारीपणाला दोषी धरलं. याच्यानंतर सरकारने एक कायदा पास केला. हा कायदा आपल्याला परीक्षेत येतो, डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट 1879. हे महत्वाच्याला IMP करा. डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट हे कमिशन नेमलं. याच्यात 3 सदस्यीय कमिशन होतं. रिच, लक्षात ठेवा, कार्पेंटर आणि ऑकलँड हे 3 सदस्यीय कमिटी होती. त्याला डेक्कन राईट कमिशन असे म्हणतात. शेवटी सरकारला यासंबंधी उपाय करावे लागले, कारण का याच्यामध्ये शेतकऱ्यांनी या कर्जबाजारीपणामुळे सावकाराचे घरं जाळली. पर्टिक्युलरली लक्षात ठेवा, सावकार मारवाडी गुजराती गुजर सावकार होते. यांची घरं जाळली, मारहाण केली, खून केला. शेवटी सरकारला काय करावं लागलं? पोलीस बंदोबस्त काय करावं लागलं? ते संरक्षण द्यावं लागलं. आणि शेवटी हा कायदा पास झाला आणि थोड्या प्रमाणात या डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्टमुळे शेतकऱ्यांना मदत मिळाली. ठीक आहे मित्रांनो, यावेळेचे जर गव्हर्नर ऑफ बॉम्बे प्रांत आलं, बॉम्बे प्रोव्हिन्स विचारलं तर टेम्पल, लक्षात ठेवा. असाही प्रश्न येऊ शकतो, यावेळेचे तत्कालीन गव्हर्नर कोण होते? तर टेम्पल हे बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर होते. याच्या बाहेर असं मला वाटतंय की प्रश्न जाणार नाही. 1875च्या उठावाचं मूळ हे रयत वारी पद्धतीमध्ये होतं, कारण का शेतसारा हा त्याचं मूळ कारण होतं. याला कारणीभूत ठरली 1865-66च्या दरम्यानचा दुष्काळ परिस्थिती. ओके, चला याच्या संबंधी आणखीन एक प्रश्न. या दुष्काळाच्या वेळी महात्मा ज्योतिराव फुले असतील, लोकमान्य बाळगंगाधर टिळक असतील, यांच्या भूमिकेवरही प्रश्न आपल्याला संबंधित प्रश्न येऊ शकतो. यानंतर पुढचा प्रश्न, क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी आंदोलनामध्ये भाग घेतला होता? क्रांतिकारक सेनापती बापट, लक्षात ठेवा, पांडुरंग महादेव बापट हे त्यांचं पूर्ण नाव आहे. क्रांतिकारी सेनापती बापट. आता आपल्या समोर 4 पर्याय आहेत. गोवा मुक्ती संग्राम 1961, हैदराबाद मुक्ती संग्राम 1948, संयुक्त महाराष्ट्र चळवळ. ऍक्च्युली आता ही चळवळ खूप म्हणजे 39-40 पासूनच 38 पासून सुरू झाली होती. 1960 पर्यंत 61 पर्यंत, लक्षात ठेवा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ. आणि महाराष्ट्र म्हैसूर सीमावाद आंदोलन हे पण 1953-54 पासून सुरू झालं होतं, कारण का 61 पर्यंत हे आपल्याला बेसिक राहू द्या. आजही चालू आहे कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद. याच्यानंतर आता याच्यामध्ये या संबंधी उठावा 61 नंतर पण हे चालू होतं, हे राहू द्या. क्रांतिकारी सेनापती बापटने खालीलपैकी कोणत्या चळवळी आंदोलनामध्ये भाग घेतला होता? मित्रांनो, प्रश्नाचं व्यवस्थित अनालिसिस केल्यानंतर समजतं. क्रांतिकारक हा शब्द आलाय, सेनापती बापट ही पदवी आहे, सेनापती. एक एक करून अनालिसिस करूया. आणि खालील कोणत्या आंदोलनात सहभाग घेतला? आंदोलन झाले 4. आणखीन मी इथं ऍडिशन करतो. त्यांनी मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं. कुठं? 1920 ते 24च्या दरम्यान. मी आणखीन याला ई पर्याय तयार करतो. मुळशी सत्याग्रह. मुळशी सत्याग्रह टाटा पॉवर कंपनीचा हा प्रोजेक्ट होता. मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं. कधी नेतृत्व? 1920 ते 24 या दरम्यान नेतृत्व केलं होतं. यावेळेस या उठावाचं नेतृत्व केल्यामुळं त्यांना सेनापती ही पदवी देण्यात आली. पांडुरंग, आपल्याला बेसिक माहिती राहू द्या, पांडुरंग महादेव बापट, जन्म पारनेर नगर जिल्हा, 12 नोव्हेंबर. आपल्याला हे बेसिक गोष्ट माहीत राहू द्या. आपल्याला हे यांच्यावर प्रश्न 100% येऊ शकतो. त्यांचा जन्म कुठं झाला, त्यांचं नाव काय. ठीक आहे, तर पांडुरंग महादेव बापट हे त्यांचं पूर्ण नाव आहे. पारनेर ठिकाण माहीत राहू द्या. याच्यानंतर त्यांनी आपल्याला हे मुळशी सत्याग्रह नेतृत्व केलं, ही बेसिक गोष्ट माहित आहे. याच्यानंतर त्यांचं अनेक कार्य आहे. उदाहरणामध्ये भाववाडी विरुद्ध चळवळ, हे पुढचंही राहू द्या माहिती. भाववाडी विरुद्ध चळवळ, भाववाडी विरुद्ध त्यांनी आंदोलन केलं होतं, चळवळ ही चळवळ होती. त्याचप्रमाणे पुढची महत्वाची चळवळ परीक्षेला येऊ शकतं. झाडू कामगार मित्रमंडळ स्थापन केलं होतं. झाडू कामगार, मुंबईतील झाडू कामगारासंबंधी कामगार मित्रमंडळ, त्यांची चळवळ, मित्रमंडळ त्यांची चळवळ सुरू केली होती. आपला सेनापती बापट यांच्याविषयीचा प्रश्न अशा प्रकारे आला बघा. मुळशी सत्याग्रहात नेतृत्व, भाववाडी संबंधी नेतृत्व होतं. त्याचप्रमाणे अंदमानातील कैद्यासंबंधी हेही माहीत राहू द्या. अंदमानात जे कैदी आहेत, अंदमानातील काही कैद्याचा मृत्यू झाला होता, काहीने आत्महत्या केली होती. या कैद्यासंबंधी सह्या मोहीमचं नेतृत्व केलं होतं. सह्या मोहीम डॉक्टर नारायण
सावरकर यांच्या समवेत ही मोहीम चालवली होती. ही आपल्याला बेसिक गोष्ट माहीत राहू द्या. याच्यानंतर पुढचं राजबंदी मुक्ती मंडळ, काय याच अनुषंगाने एक संस्था आहे राजबंदी, जे काही कैदी आहेत त्या संबंधी मुक्ती मंडळाची स्थापना केली होती. मुक्ती मंडळ. सेनापती बापट यांचं कार्य खूप महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला ही बेसिक गोष्ट समजून घ्या. क्रांतिकारक का म्हणतात तर लक्षात ठेवा, ते स्वतः लक्षात ठेवा, जगन्नाथ शंकर शेठ ही त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. मुंबई विद्यापीठाची त्यांना काही मदत मिळाली होती. त्यानंतर ते इंग्लंड लंडनला गेले. लंडनमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली. त्यानंतर 1857च्या उठावाचे 50 झाल्यामुळं 1907ला विनायक दामोदर सावरकर, सेनापती बापट अशा भारतातील क्रांतिकारकांनी काय केलं, 50 वर्षाचं काय केलं उत्सव साजरा केला. या अनुषंगाने त्यांनी क्रांतिकार्याकडे देशसेवेकडे वळले. याच दरम्यान लक्षात ठेवा, आपल्याला बेसिक माहिती राहू द्या की महत्वाचं म्हणजे सेनापती बापट हे काय झाले, विनायक दामोदर सावरकर यांना एकदा म्हणाले की मी ब्रिटिश पार्लमेंट बॉम्बने उडवून देतो. यावेळेस सावरकरांनी त्यांनी याच्यापेक्षा देशात जाऊन क्रांतिकारक किंवा देशात जाऊन कार्य करण्यास सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी बघा आणखीन एक महत्त्वाचा इथं प्रश्न आपल्याला कंबाईनला किंवा राजेश्वरला येऊ शकतो, पर्टिक्युलरली कंबाईनला. बॉम्ब बनवण्याची कला शिकण्यासाठी ते फ्रान्सला गेले होते. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सेनापती बापट बॉम्ब बनवण्यासाठी फ्रान्सला गेले होते, हा प्रश्न येऊ शकतो. यांच्या समोर जे व्यक्ती होते यांच्यावरही प्रश्न येऊ शकतो. बघा बॉम्ब बनवण्यासाठी हेमचंद्र दास, IMP करा, हेमचंद्र दास, मिर्झा अब्बास लक्षात ठेवा, मिर्झा अब्बास, सेनापती बापट हे 3 व्यक्ती फ्रान्सला बॉम्ब बनवण्यासाठी गेले होते, बॉम्बची कला शिकण्यासाठी. आणि जेव्हा ही कला शिकून ते भारतामध्ये आले तेव्हा भारतामध्ये अनेक ठिकाणी केंद्र स्थापन केले बॉम्ब बनवण्याचे. हेही परीक्षेला प्रश्न येतो, कोणत्या ठिकाणी कोणते केंद्र स्थापन केले. हा जर प्रश्न आला, बॉम्ब बनवण्याची कला कुठं शिकली, फ्रान्सला. ओके, कोण कोण होते, मिर्झा अब्बास, हेमचंद्र दास, सेनापती बापट. आता भारतामध्ये हे बॉम्बचे केंद्र हे परीक्षेला विचारले, पर्टिक्युलरली कंबाईनला. हे राहू द्या माहिती. महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी होते, भारतात कोणत्या ठिकाणी, नाशिक, IMP करा, मुंबई, नाशिक, मुंबई लिहूनच घ्या, याचा नक्की फायदा होईल. नाशिक या ठिकाणी, मुंबई या ठिकाणी. त्यानंतर खानापूर या ठिकाणी, पेन बघा, कोठूर या ठिकाणी बॉम्ब बनवण्याचे केंद्र सेनापती बापट यांनी स्थापन केले होते. आता आणखीन एक प्रश्न येतो, तो प्रश्न असा, कलकत्ता जिल्हा मॅजिस्ट्रेट्स किंग्स फोर्टवर लक्षात ठेवा, प्रफुल्ल चाकी आणि खुदराम बोस यांनी बॉम्ब टाकला होता. या खटल्या याच्यामध्ये म्हणजे किंग्स फोर्ड यांचं म्हणजे मृत्यू झाला नाही, बॉम्ब टाकला, पण याच्या 2 स्त्रिया वारल्या होत्या. यामुळे धरपकड सुरू झाली आणि सेनापती बापट यांनाही लक्षात ठेवा आरोप बनवण्याचा प्रयत्न केला गेला. या दरम्यान लक्षात ठेवा सरकारला आणखीन कलकत्ता या ठिकाणचं बॉम्ब संबंधीचं साहित्य मिळालं, त्याला माणिक तोळा प्रकरण असे म्हणतात, ते नंतर बघूया आपण. ठीक आहे, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. फक्त एवढंच म्हणेल, सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहात नेतृत्व केलं होतं, हाही प्रश्न येऊ शकतो. भाववाढी संबंध, झाडू कामगार संघटना, मला असं वाटतं हे करून जा, ह्याच्यावर प्रश्न अपेक्षित. झाडू कामगार संघटना, अंदमानातील कैद्यासंबंधी त्यांनी जे स्थापन केलं होतं राजबंदी मुक्ती मंडळ. आता एक प्रश्न मला आताच मी सहज पेपर चेक करतो, TCSच्या तलाठी भरतीमध्ये एक प्रश्न विचारला होता PYQ मध्ये. ते एक प्रश्न लक्षात ठेवा, 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस 1947ला पुणे या ठिकाणी झेंडा वंदनाचा मान, लक्षात ठेवा, झेंडा वंदन हे सेनापती बापट यांच्या हस्ते झालं होतं. याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. ठीक आहे, आणि त्यांचा लक्षात ठेवा त्यांचं शिक्षण हे मेकॅनिकल इंजिनियर होतं. हे आपल्याला बेसिक इंजिनिअरिंग झाली होती कुठं, लंडन या ठिकाणाहून. याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. यानंतर पुढचा प्रश्न, 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या, कारण 1919च्या भारत परिषद कायदा याविषयीचा प्रश्न आहे. घटनात्मक विकास शब्द आलाय बघा, लक्षात राहू द्या. भारत परिषद कायदा, याला दुसरं नाव आहे मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. ओके, आपल्या समोर 4 पर्याय आहेत, कारण का दिल्या हा प्रश्न आहे, का दिल्या, क्वेश्चन मार्क आहे. काहीतरी पार्श्वभूमी असेल. याच्यामध्ये पहिल्या महायुद्धात निर्माण केली राजकीय परिस्थिती, पहिला महायुद्ध म्हणजे 1914 ते 1918 19, ही बेसिक गोष्ट माहित राहू द्या. झाल आणि मवाळ यांच्यातील युती, 1917चं लखनौ अधिवेशन. लखनौ अधिवेशन कुठं झालं होतं, लखनौला. अध्यक्ष कोण होते, ॲनी बेझंट. बेसिक बॅकग्राऊंड समजून घेऊया. याचं सेम उत्तर आहे कोणतं,
काँग्रेस मुस्लिम लीगची युती लखनौ अधिवेशनामध्ये, ज्याला लखनौ करार किंवा लखनौ ऐक्य म्हणतात. क्रांतिकारी चळवळीमध्ये भारतीयांचा असंतोष वाढला होता. हे प्रश्न थोडा अनालिसिस करूया. क्रांतिकारी चळवळ म्हणजे 1908चं आनंद कर्णे केली हत्या, बघा लक्षात ठेवा. किंग्स पोर्टवर बॉम्ब हल्ला, यानंतर विनायक दामोदर सावरकरांना अटक, 10/11ला काळ्या पाण्याची शिक्षा, यानंतर 1913-14ला गद्दर पार्टीची स्थापना. गद्दर, ओके, गद्दर पिक्चर नाही बरं का, आता आलाय 2. गद्दर पार्टी सॅन फ्रान्सिस्को अमेरिका, ठीक आहे. गद्दर चळवळ, लाला हरदयाळ, ठीक आहे. याच्यानंतर 1914ची कामागाटू मारू प्रकरण, आणि 1914 नंतर पहिल्या महायुद्धाची सुरुवात. या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. याच दरम्यान 1915ला महात्मा गांधींचं भारतात आगमन, साबरमती आश्रम, चंपारणे अहमदाबाद खेडा सत्याग्रह, आणखीन एक महत्वाची 1917ला मॉन्टेग्यूने केली सुधारणेची घोषणा. 1919च्या दरम्यानचा एक कायदा आहे ज्याला आपण काळा कायदा म्हणते, रॉलेट ऍक्ट. कोणता? रॉलेट ऍक्ट. आणि एक घटना घडली होती याच्या संबंधित, जालियनवाला बाग हत्याकांड, ठीक आहे. ह्या सगळ्या घटना या कायदा पास व्हायला कारणीभूत आहेत. याच्या अगोदर आपण आज नवी दिल्लीमध्ये गेल्यानंतर एक स्मारक बघतो ज्याला आपण इंडिया गेट म्हणतो. हे इंडिया गेट हे पहिल्या महायुद्धासंबंधीचं आहे. कारण का, पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांच्या वतीनं जे भारतीय सैनिक लढले होते, जे शहीद झाले होते, त्यांची आठवण म्हणून हे इंडिया गेट बांधले. ह्या सगळ्या गोष्टी कारण का भारतामध्ये ब्रिटिशांविषयी 1857च्या उठावानंतर असंतोष वाढत होता. काय वाढत होता? असंतोष वाढत होता. या दरम्यान भारतामध्ये आणखीन घटना, होम रूल लीग, लक्षात ठेवा, टिळकांचं आणि अॅनी बेझंट यांचं, बरोबर आहे. याच दरम्यान महत्वाच्या आणखीन घटना, ज्या समकालीन घटना आहेत जगामध्ये, उदाहरणामध्ये पॅरिस असेल, कॅनडा असेल, लंडन असेल, इंग्लंड असेल, या ठिकाणी क्रांतिकारकाचं पंजाबमध्ये हब बनत होतं. या सगळ्या गोष्टीचा आढावा म्हणून ब्रिटिशांनी काय केलं? सुधारणा करण्याचं आश्वासन दिलं आणि त्या सुधारणा केल्या. म्हणून 17ला घोषणा केली होती. कुणा? मॉन्टेग्यूने, लक्षात ठेवा, चेम्सफोर्ड यांनी, ठीक आहे. आता आपल्याला एक एक करून बघूया. क्रांतिकारक चळवळीमधून भारतीयांचा असंतोष वाढला, एकदम बरोबर आहे. काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात युती झाली, बरोबर आहे. कारण का मुस्लिम लीग शब्दाला ही 1906ला स्थापन झाली होती, ढाका, ओके. काँग्रेसची स्थापना 1885. आता जहाल आणि मवाळ यांच्यातील युती. आता हे जहाल आणि मवाळ शब्द काय? 1907ला काँग्रेसमध्ये पहिली फूट पडली होती, सुरत अधिवेशन. 2 गट झाले होते, जहाल विचारसरणी, मवाळ विचारसरणी. मवाळांचा कालखंड 1885 ते 1905. जहाल म्हणजे कोण? लाल बाल पाल आणि अरविंद घोष, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल, लक्षात ठेवा, लाला लजपत राय आणि अरविंद घोष. आणि यांची काय झालं? शेवटी युती झाली. कारण का? लक्षात राहू द्या, ही परिस्थिती कारणीभूत आहे. पहिल्या महायुद्धामध्ये सगळ्यात महत्वाचं भारतीयांचा, पर्टिक्युलरली लक्षात ठेवा, सपोर्ट पाहिजे होता. काय होता? मदत पाहिजे होती. म्हणून 1914च्या पहिल्या महायुद्धाच्या वेळेस गांधीजींनी भारतीय तरुणांना आव्हान केलं होतं की तुम्ही ब्रिटिश आर्मीमध्ये सहभागी व्हा. म्हणून गांधीजींना रिक्रुटमॅन किंवा लक्षात ठेवा काय म्हणतात, गांधीजींना भरती करण्यावाला गांधीजी किंवा मॅन असं म्हणतात. लक्षात राहू द्या, ह्या सगळ्या परिस्थितीचं वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. म्हणून हा घटनात्मक कायदा पास केला होता. काय केला होता? वरील कायदा पास केला होता. आता आपल्यासाठी हे लखनौ अधिवेशन का महत्वाचं आहे? लखनौ अधिवेशनामध्ये हिंदू मुस्लिम यांचे बघा ऐक्य झालं होतं, जहाल मवाळांची युती झाली होती. हे लक्षात राहू द्या, ही बेसिक गोष्ट आहे. म्हणून 1919चा कायदा मी पुढे घेणारच आहे. 1919च्या कायद्याच्या डिटेलमध्ये काय घडलं ते ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न, टिंबटिंबे यांनी स्वदेश चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून 1877 मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली होती. मित्रांनो, दिल्ली दरबारासंबंधीचं स्पेशल लेक्चर मी आमच्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला मिळेल. 10 ते 15 मिनिटाचं लेक्चर आहे. एकूण दिल्ली दरबार इतिहासामध्ये 3 वेळा भरले होते. 1877चा पहिला, 1903चा दुसरा, 1911चा तिसरा. या तिन्ही संबंधीचं 10 मिनिटाचं लेक्चर आपल्याला मिळून जाईल. प्ले स्टोअरला व्हिजिट करा, ओके. आता या दिल्ली दरबारामध्ये बघा, राणी व्हिक्टोरिया यांना भारताची सम्राज्ञी कैसरे हिंद पदवीतून गौरवण्यात आलं होतं. लॉर्ड लिटनच्या काळामध्ये दिल्ली दरबार आयोजित केला होता. लाखो रुपये खर्च केले होते. या दिल्ली दरबारामध्ये खादीचा पोशाख घालून स्वदेश चळवळीचा पुरस्कार कोणी केला होता? उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी. दुसरं नाव सार्वजनिक काका. काय? सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी यांनी काय केला होता? पोशाख घातला होता. आता बघा, गणेश वासुदेव जोशी यांना किंवा सार्वजनिक काका म्हटलं की यांच्यावर एक प्रश्न येऊन गेलाय PYQ मध्ये. कोणता प्रश्न? वासुदेव बळवंत फडके. वासुदेव, लक्षात ठेवा, वासुदेव बळवंत फडके यांचं वकिली पत्र
सार्वजनिक काका यांनी घेतलं होतं, हा प्रश्न आलेला आहे. पुन्हा महत्वाचं वासुदेव बळवंत फडके यांचं बघा आद्य क्रांतिकारक, हेही माहित राहू द्या. आता सार्वजनिक काका यांनी काय केलं होतं बघा, आपल्यासाठी ही बेसिक गोष्ट माहित राहू द्या. 2 एप्रिल 1870 ला पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली होती. ही आपल्याला माहित राहू द्या, ठिकाण पुणे. ओके, ही बेसिक गोष्ट माहित राहू द्या. इथं परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. या सार्वजनिक सभेच्या माध्यमातून स्वदेशीचं अनेक कामं केली गेली. 1870 दुष्काळामध्ये मदत केली गेली. त्याचप्रमाणे देशाच्या प्रगतीसाठी बघा लक्षात ठेवा, लघु उद्योग महत्वाचा आहे असं सार्वजनिक काकाचं म्हणणं होतं. त्यांनी एक संघटना स्थापन केली होती. त्याच्यावर प्रश्न 100% येऊ शकतो, कुठेतरी लिहून घ्या. मी IMP करतो या संघटनेला, देश लिहून घ्या तुम्ही पण, किंवा देशी व्यापार उद्योजक मंडळी, लक्षात ठेवा, मंडळीची स्थापना केली होती. देशी व्यापार उद्योजक मंडळीची, याला IMP करा. देशी व्यापार उद्योजक मंडळीची स्थापना केली होती, याला IMP करा. याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, 100% जाणार नाही. ओके, यानंतर यांच्या पत्नीविषयी एक प्रश्न येतो, त्यांची लक्षात ठेवा. PYQ मध्ये मी अनालिसिस करताना मला वाटलं हे सांगावं. सरस्वतीबाई जोशी यांनी 1871 ला, कुठेतरी लिहून घ्या टिप करून, 1871 ला एक महत्वाची स्त्री विचारवंती, स्त्री विचारवंती ही सामाजिक संस्था पुणे या ठिकाणी स्थापन केली होती 1871 ला. कुण लक्षात ठेवा, सरस्वतीबाई जोशी, याला IMP करा. मित्रांनो, हाच PYQ चा फायदा असतो. आपण जे डिस्कशन घेतो डिटेलमध्ये, याच्यातून क्वेश्चन बाहेर जाणार नाही. आता जे बाकीचे पर्याय आहेत लक्षात ठेवा, सीताराम हरी चिपळूणकर, न्यायमूर्ती KT तेलंग, महात्मा फुले यांचे कार्य आहे लक्षात ठेवा, पण ते वेगळ्या क्षेत्रामध्ये आहे. आपल्याला उत्तर काय, स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा. आता स्वदेशी चळवळीचा आणखीन एक प्रश्न येऊ शकतो, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी कोणता, स्वराज्य, स्वदेश, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण चतुसूत्रीविषयी. ओके, टिळकांच्या अगोदर यांनी काय केला होता, सुरुवात केली होती. पुढचं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन आणि ठिकाण. मित्रांनो, या संबंधीचा व्हिडिओ इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या YouTube चॅनेलला 1885 ते 1947-48 पर्यंतचे जेवढे अधिवेशन झाले, ते अधिवेशनाचे ठिकाण, त्याचे अध्यक्ष आणि महत्वाच्या घटना, याचं एक 40 मिनिटाचं लेक्चर आपल्याला आमच्या प्लेलिस्ट मध्ये मिळून जाईल. नक्कीच विजिट करा, फायदा होईल. प्रश्न बघूया. 1889 ला 5वे अधिवेशन मुंबई या ठिकाणी झालं होतं, एकदम बरोबर. 1891चं अधिवेशन नागपूरला झालं होतं, एकदम बरोबर. पुढचं 95चं पुणे. ओके, 13वं अधिवेशन 97 ला अमरावती. अधिवेशनाचे ठिकाण बरोबर आहेत, फक्त आता अध्यक्ष बघायला 1 किलो मिळू शकतं. 4 व्यक्ती ब्रिटिश होते, ते 5 वेळा अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. 88, 89, हे बेसिक गोष्ट सांगतोय. 94, 1904 आणि 1910. नक्की चेक करत असेल तर प्लेलिस्टला व्हिजिट करा. पहिलं अधिवेशन नव्हतं बघा, पहिलं अधिवेशन 1885 मुंबई, दुसरं अधिवेशन कलकत्ता, तिसरं अधिवेशन मद्रास. आपल्याला हे बेसिक गोष्टी माहिती राहू द्या. 4थं अधिवेशन अलाहाबाद आणि 5वं अधिवेशन होतं मुंबईला. याचे अध्यक्ष होते विलियम वेडरबर्न, हे ब्रिटिश व्यक्ती होते. विलियम वेडरबर्न. किलो मिळते का बघा, अचं 3 कुठं आहे का किलो, डायरेक्ट उत्तर निघू शकतं. चला पर्याय मध्ये 7वं अधिवेशन नागपूर, आनंद चार्लू. 95चं अधिवेशन 11वं पुणे, ओके, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि 13वं अधिवेशन अमरावती, शंकर नायर. मित्रांनो, डायरेक्ट उत्तर निघालं. प्रश्न सोपा आहे, फक्त आपल्याला त्याचं वर्ष, अध्यक्ष आणि अधिवेशन कितवं. मला असं वाटतं हे पाठ असणं तेवढंच गरजेचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त हे पाठ माहित पाहिजे आणि ठिकाण माहित पाहिजे. प्रश्न चुकणार नाही. हमखास प्रश्न येणारं क्षेत्र म्हणजे काँग्रेसचे अधिवेशन, अध्यक्ष आणि आउटपुट. आता मी जर प्रश्नाला मॉडिफाय केलं, जर विचारलं सहज, 4 ब्रिटिश व्यक्ती कोण होते, ते काँग्रेसच्या अधिवेशनाच्या 5 अधिवेशनाचे अध्यक्ष होते. असा एक व्यक्ती होता, तो 2दा अध्यक्ष झाला होता, त्याचं नाव आहे विलियम वेडरबर्न. हे राहू द्या माहिती, कारण का आपल्याला 1888, 89, 1894, 1904 आणि 1910चं अधिवेशन माहित पाहिजे, कारण का हे इंग्रज व्यक्ती हे काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होतं. याचप्रमाणे आणखीन एक प्रश्न येतो, पहिले काँग्रेसचे महिला अध्यक्ष. आताच आपण मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलं, लखनौ अधिवेशन, या अधिवेशनाची ॲनी बेझंट हे पहिली महिला होत्या. आता पहिली भारतीय महिला अधिवेशनाचे अध्यक्ष जर आलं तर कानपूर 1925चं, लक्षात ठेवा, सरोजिनी नायडू. ह्या बेसिक गोष्टी माहित राहू द्या, कारण का अधिवेशनामध्ये आणखीन प्रश्न तयार होऊ शकतो. पहिल्यांदा जनगण मन केव्हा गायलं गेलं, पहिल्यांदा वंदे मातरम केव्हा, कोणत्या अधिवेशनामध्ये, स्वराज्य शब्द काँग्रेसच्या व्यासपीठावरून केव्हा
उद्गारला गेला? काँग्रेसचं ध्येय पूर्ण स्वराज्य केव्हा ठरलं? हे सगळे प्रश्न येऊ शकतात. यासाठी आपल्याला एकाच ठिकाणी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जा, काँग्रेसचे अधिवेशन हे व्हिडिओ बघून घ्या. चला पुढचा आणि आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न, मॉन्टेगो चेम्सफोर्ड या नावाने ओळखणारे भारतीय घटनात्मक सुधारणाविषयी अहवाल टिंबटिंब मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. काहीच नाही. भारत परिषद अधिनियम हा केव्हा प्रकाशित करण्यात आला? हा प्रश्न विचारलाय. प्रश्न व्यवस्थित बघा. मॉन्टेगो चेम्सफोर्ड नावाने ओळखणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल टिंबटिंब मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. आपल्या समोर 4 पर्याय आहेत. चारीलाही 1918 1918 1918 दिलेला आहे. महिन्यात बदल आहे, काहीतरी असेल तेव्हाच ह्याच्यात बदल आहे. व्यवस्थितपणे समजून घ्या. याला दुसरं नाव आहे भारत परिषद. व्यवस्थित बघा, भारत सरकारचा कायदा किंवा भारत परिषद कायदा सरकारचा कायदा लक्षात ठेवा. याला 1919चा कायदा हे असे म्हणतात. आपल्यासाठी ही बेसिक गोष्ट माहित राहू द्या. उत्तर सांगून टाकतो, क्युरियोसिटी जास्त नको. जुलै 1918. आता पार्श्वभूमी बघूया. भारत मंत्री होते मॉन्टेगो. लक्षात ठेवा, यांनी काय केलं? इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये बोलताना ऐतिहासिक महत्वाची घोषणा केली. काय केली? भारताला टप्प्याटप्प्याने घटनात्मक किंवा सुधारणा करण्याची. यानंतर काय केलं? यासाठी त्यांनी जेव्हा मॉन्टेगो भारतात आले तेव्हा एक कमिटी नेमली आणि त्याचे सदस्य होते मॉन्टेगो. कोण होते त्यावेळेस? भारत मंत्री. चेम्सफोर्ड हे व्हाईसराय होते. लक्षात ठेवा, चेम्सफोर्ड हे कोण होते? व्हाईसराय. यानंतर विल्यम ड्यूक, आर डोनेमोर आणि चार्ल्स रॉबर्टसन ह्या व्यक्तीच्या अंडर एक कमिटी होती. या कमिटीने काय केलं? या बघा, आता आणखीन एक महत्वाचं, या कमिटीचे एक भारतीय सदस्य पण होते, भूपेंद्रनाथ दत्त. काय? भूपेंद्रनाथ दत्त हे काय केलं? ह्या सदस्य होते. कोणत्या? या अहवाल संबंधी म्हणजे भारतीयाच्या घटना विकासासंबंधी कमिटी होती, याचे सदस्य होते भूपेंद्रनाथ दत्त. शेवटी काय झालं बघा, यांचा अहवाल म्हणजे जुलैमध्ये 1918ला प्रकाशित झाला. यानंतर हा 23 डिसेंबर 1919ला ब्रिटिश पार्लमेंटने या विधेयकाला सहमत दिली होती. सहमत झाला, पण ब्रिटिश पार्लमेंटने कधी सहमत दिली? जर प्रश्न आला तर 23 डिसेंबर 1919ला. म्हणून या कायद्याला 1919चा भारत परिषद किंवा मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हणतात. प्रसिद्ध केला कोणत्या? या कमिटीनं. या कमिटीमध्ये कोण कोण होतं? डोनेमोर, चेम्सफोर्ड, मॉन्टेगो, आपल्याला बेसिक गोष्टी माहित राहू द्या. रॉबर्टसन हे सदस्य होते आणि विलियम ड्यूक आणि भारतीय सदस्य कोण? भूपेंद्रनाथ दत्त. या सगळ्यांचा अहवाल कधी प्रकाशित करण्यात आला? जुलै 1918. पार्लमेंटने कधी मंजूर दिली? 23 डिसेंबर 1919ला. ही बेसिक गोष्ट माहित राहू द्या. यानंतर या मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याच्या तरतुदी काय होत्या? हा महत्वाचा प्रश्न आहे. या कायद्याच्या तरतुदी, इथं प्रश्न येऊ शकतो आणखीन वेळा. तरतुदी म्हणजे काय? आता केंद्रासंबंधी तरतुदी आणि राज्यासंबंधी तरतुदी, ह्या बेसिक गोष्टी एका मिनिटात समजून घेऊया आणि आपण याचं आजचं विश्लेषण थांबूया. केंद्रासंबंधी आणि राज्यासंबंधी बेसिक गोष्ट बघा. इंग्लंडमध्ये या कायद्याने भारताविषयी काय बदल झाला? भारत मंत्र्याचा पगार, ज्याला सेक्रेटरी ऑफ स्टेट बनतो, 1858ला हे जे पद निर्माण करण्यात आलं, याच्या अगोदर पण लक्षात ठेवा, आपल्याला माहित आहे कोर्ट ऑफ डायरेक्टर बोर्ड ऑफ कंट्रोल होतं. 1797 पासून या भारत मंत्री यांचा पगार 1797 पासून 1919 पर्यंत भारतीयांच्या तिजोरीतून दिला होता. भारतीयांच्या तिजोरीतून दिला जात होता. आता काय झालं? याचा खर्च, भारत मंत्री यांचा खर्च काय आता इंग्लंडच्या तिजोरीमधून दिला जाईल. कोणाच्या? इंग्लंडच्या तिजोरीमधून. दुसरं एक नवीन पद निर्माण करण्यात आलं, व्हाईसरायचा प्रतिनिधी म्हणून. लक्षात राहू द्या, हाय कमिशनर. हाय कमिशनर हे 1919च्या कायद्यामध्ये निर्माण करण्यात आलेलं पद होतं. आता ही गोष्ट माहित राहू द्या, हा व्हाईसरायचा काय होता? प्रतिनिधी म्हणून पद निर्माण झालेलं. परंतु लक्षात ठेवा, पहिले हाय कमिशनरवर जर प्रश्न आला तर त्याचंही उत्तर आपल्याला माहित राहिले पाहिजे. पहिले हाय कमिशनर होते सर विल्यम मेयर. सर विलियम मेयर हे पहिले भारतातील हाय कमिशनर होते इंग्लंड मधले. सर विलियम मेयर, ही बेसिक गोष्ट माहित राहू द्या. यानंतर पुढचं महत्वाचं आणखीन, आता कायदेमंडळात काय बदल झाला? केंद्रात प्रथम द्विग्रह काय केलं? कायदे निर्माण करायला, जर आपण काउन्सिल ऑफ स्टेट उच्च किंवा ज्याला राज्यसभा म्हणतो आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली याला आपण कनिष्ठ सभागृह म्हणतो. म्हणजे केंद्रात काय? तिसरा पॉइंट बदल करण्यात आला, ज्याला आपण राज्यसभा आणि काउन्सिल ऑफ, ज्याला सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणतो, निर्माण करण्यात आलं. गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात 8 पैकी 3 सदस्य हे भारतीय निर्माण म्हणजे भारतीयांना देण्यात आले. आता ह्या प्रांतामध्ये किंवा राज्यात काय बदल झाला? पर्टिक्युलरली प्रांत म्हणून या शब्द वापरू. याच्यामध्ये काय बदल झाला ही परीक्षा देऊ शकतो शॉर्ट मध्ये. आता पहिल्या सुरू काय झालं? कायदे मंडळामध्ये बदल होऊन, महत्वाचं म्हणजे विधान परिषद हे पहिल्यांदा उच्चारण्यात आलं आणि कार्यकारी मंडळामध्ये काय झालं? महत्वाचा बदल म्हणजे कार्यकारी मंडळामध्ये बदल झाला, विषयाचं डिवायडेशन झालं. काय डिवायडेशन झालं? बघा,
विधान परिषद, काय शब्द आहे, विधान परिषद ही राज्यासाठी प्रांतासाठी आली. आणि कार्यकारी मंडळात महत्वाचा बदल, सोपीव आणि राखीव, सोपीव आणि राखीव असं विषयाचं डिवायडेशन झालं. हेही आपल्यासाठी महत्वाचं आहे 1919च्या कायद्याचं. मित्रांनो कायदा खूप मोठा आहे, एक 5 मिनिटात 2 मिनिटात हे विश्लेषण होणार नाही. बेसिक गोष्ट माहीत राहू द्या, भारत मंत्र्याचा पगार हा 1919च्या कायद्यानं ब्रिटिशांच्या तिजोरीतून दिला गेला. हाय कमिशनर हे पद निर्माण करण्यात आलं. केंद्रामध्ये लक्षात ठेवा, ज्याला आपण काउन्सिल ऑफ स्टेट म्हणतो आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असे 2 राज्यसभा आणि हे 2 गृह निर्माण करण्यात आलं. प्रांतामध्ये काय बदल झाला ही बेस्टची गोष्ट माहीत राहू द्या. प्रांतीय सरकारामध्ये कायदा मंडळात बदल झाला, विधान परिषद निर्माण करण्यात आली. कार्यकारी मंडळात लक्षात ठेवा काही बदल झाले. दिवी राज्यपद निर्माण करण्यात आले, राखीव आणि सोपीव. सोपीव विषय भारतीयांकडे, राखीव विषय ब्रिटिशांकडे. काही आरोग्य असले असे विषय छोटे छोटे विषय दिले गेले, त्याच्यामध्ये काही फंड नव्हता. ठीक आहे, या कायद्याविषयी डिटेलमध्ये लेक्चर आपल्याला प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल. मित्रांनो ही 30 एप्रिल 2023च्या ही जी प्रश्नपत्रिका होती त्याचं आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. या सिरीजचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. आपण जे काही क्वेश्चन बघितले याच्यामध्ये एक क्ल्यू मिळतो. 1857च्या उठावावर 2 क्वेश्चन होते, समाज सुधारकावर 2 क्वेश्चन होते, संस्थेवर क्वेश्चन होता, क्रांतिकारी घटनेवर 2 क्वेश्चन होते. हे आपल्याला क्ल्यू मिळते कुठंतरी. घटनात्मक विकासावर 2 क्वेश्चन होते. म्हणजे आपल्याला हे आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्र इतिहास, गोवा मुक्ती संग्रामाचं नाव आलतं, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं नाव आलतं. ह्या बेसिक गोष्टी माहीत राहू द्या. प्रश्न काही वेगळा नव्हता, प्रश्न हे विषयाला धरूनच होते, अवांतर नव्हते, टप नव्हते. फक्त काय केलं होतं, प्रश्नाचे काय होत लक्षात ठेवा, प्रश्नांचं जे स्वरूप होतं, प्रश्नाचं स्वरूप हे वास्ट होते. म्हणजे ABCD D पर्यंत प्रश्न विचारले होते, म्हणून वाचन चांगलं लागतं, अनालिसिस चांगलं लागतं. असं सिरीज आमचं 2016 पर्यंत ते 2023 पर्यंतचे पर्टिक्युलरली कंबाईन आणि राज्यसेवेचं, मुख्यतः कंबाईनचं PYQ विश्लेषण आपल्याला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला मिळून जाईल. आपण जर नवीन असाल लक्षात ठेवा, आमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. आपल्या कमेंट असेल तर लक्षात ठेवा, नक्कीच सांगा. भेटूया पुन्हा उद्याच्या लेक्चरला 2022चे कंबाईन संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपरच्या विश्लेषणाला. थँक्यू सो मच.